एक असे सद्ग्रस्त देवाला मानत नाही, काही नाही, सुखी संसारामध्ये रममान झालेले, आपल्या पत्नीशी रत असलेले, विषयांध झालेले, पास भौतिक सुखामध्ये सर्व काय. मी सांगू तुम्हाला, पंचपक्वानाचं ताट आहे पण घासच तोंडात जात नसेल तर त्या पंचपक्वानाच्या ताटाचा काय उपयोग आहे. जीवन मनुष्याचं मिळालं. अनेक ठिकाणी स्वामी भारत भ्रमण करत असताना कथा करायचे, लोकांना उपदेश करायचे. बाबा, ह्या विषयक शक्ती असणाऱ्या जीवनामध्ये तुला काय प्राप्त करून मिळणार आहे. शेवटी माझ्या मालकाकडेच जायचंय, माझ्या जवळच यायची तुला. नाही केले तीर्थाटन. काही काही लोक तीर्थाटन नाही करते, त्यांची अवस्था काय. नाही मातृपितृसेवन, मातृपित्राची सेवा सुद्धा केलेली नाही, तीर्थाटन सुद्धा केलेलं नाही, रोजचं आपलं जीवन जगण्यातच व्यस्त आहे. नाही अतिथी पूजन. आपल्या जीवनात काय घडलं, तीर्थाटन घडलं असेल तर स्वामींची कृपा. माता पित्याची सेवा घडली असेल तर स्वामींची कृपा. अतिथीचं पूजन केलं असेल, घरात येणाऱ्या अतिथीचं स्वागत केलं असेल तर अतिथी हा चतुर्थ असणाऱ्या पुरुषार्थामधला तिसरा पुरुषार्थ आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव मध्ये असणारे अतिथी धर्म आहे. आणि आपण जीवन जगत असताना अतिथी धर्म फार महत्वाचा आहे. घरामध्ये आलेल्याला, ताणलेला पाणी, भुकेलेला अन्न देणं हा अतिथी धर्माचा असणारा शास्त्राने नियम घालून दिला. आणि हे जर आपल्याकडून घडत नसेल तर या संत वचनाप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मोडतो. नाही केले अतिथी पूजन, घडले नाही दान धर्म. काही लोकांकडून दान धर्म घडत नाही हे स्वामी सांगतात. काही लोक कंजूस असतात, सर्व काही आपल्यालाच मिळावं असे अपेक्षा असते. मी त्या दिवशी सांगितलं, बंडलांना नोटांच्या रबर चिकटले पण दान धर्म केला नाही काही. दान धर्म करत चला. हे हात कशासाठी दिले, कर हे दान धर्मासाठी दिले. आणि काय मिळणार आहे बाबांना तुम्हाला, काय भरोसा आहे का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काय भरोसा आहे रे बाबा, कुणासाठी कमवतो आम्ही, काय भरोसा आहे. एक ना एक दिवस माझा असणारा भगवान परमात्मा न्यायला येणार आहे. आनंद वाटला पाहिजे त्याला. जन्माला घालतानाच आनंद वाटला तसा नेताना सुद्धा आनंद वाटला पाहिजे. जे आपल्या बरोबर येणार नाही त्याच्या पाठीमागे आपण दौडतो. आम्ही दानधर्म केला नाही, आम्ही अतिथी पूजन केलं नाही, आम्ही तीर्थाटन केलं नाही, आम्ही आई वडिलांची जर सेवा केली नाही तर आमच्या जीवनामध्ये काय अर्थ आहे. आम्ही परोपकारी वेचला असणारं जीवन जर जगलो नाही, एक ना एक दिवस सरस जाएगी चलते चलते, सीमा बुझ जाएगी जलते जलते, सास बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा आदमी का.
जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपल्या घराचा दरवाजा येईन, त्या दरवाजाला बोला, हे दरवाजा, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. घरात गेल्यानंतर आपली सुलक्षणी धर्मपत्नी समोरून येईल दरवाजा उघडायला. गेल्यानंतर तिला सांगा, तुझा भरोसा आहे, माझा भरोसा आहे, मी स्वामींच्या कथेवर ना आलोय, तुझा सुद्धा भरोसा नाही आणि माझा सुद्धा भरोसा नाही. एक दिवस आपल्याला जायचे, कुठपर्यंत साथ देणार आहे तू. आयुष्यामध्ये हे जीवन जगता आलं पाहिजे. कधी कधी नटलेल्या असणाऱ्या थाटलेल्या प्रपंचाच्या घराकडे फिरून पहा आणि त्या घराला सुद्धा म्हणा, हे सदना, हे ग्रहा, तू माझ्या बरोबर येशील का. मला सांगा, बसलेल्यांपैकी घर आपल्या बरोबर मशानभूमीपर्यंत चालत येणार आहे, बायको मशानपर्यंत रडत येणार आहे, आपले नातेवाईक सगळे सोयरे आपल्याला पोचवायला येणार आहे, पण शेवटी फक्त आपल्याला एकट्यालाच जावं लागणार आहे. लक्षात राहू द्या. भरोसा आहे काही. आजचा श्वास माझ्या मालकाने दिला, माझ्या स्वामींनी दिला. आम्ही 4थ्या दिवशी कथा अमृत सेवन करण्यासाठी हे सगळं जीवन चोळपाला कळलेलं आहे. घरामध्ये मिळेल तेवढंच असणारं धन, मिळेल तेवढंच याच्यामध्ये समाधान. एक लक्षात राहू द्या, जीवन जगत असताना दुसऱ्याकडे पाहून कधी जगू नका, आपल्याकडे पाहून जीवन जगायला शिका, तुम्हाला समाधान लाभेल. लक्षात राहू द्या. आयुष्यामध्ये काय रे बाबांनो, नटलेल्या घराकडे पहा, आर्टिफिशियल दुनियाकडे पहा, हातातल्या असणाऱ्या मोबाईलकडे पहा, कोण येणार आहे आपल्या समोर. गळ्यातल्या असणाऱ्या लखलखीत रत्नहाराकडे पहा. माझ्या गळ्यातला हाच हार शेवटला किमतीला येणार आहे तुमच्या. आणि शेवट जात असताना काय घेऊन जाणार आहे बाबांनो. घराकडे पहा, तिजोरी उघडा, तिजोरीतल्या असणाऱ्या सगळ्या नोटांच्या बंडलाकडे पहा, प्रॉपर्टीच्या कागदांकडे पहा. यातलं माझ्या बरोबर काय येणार आहे. मिळवलेल्या दुकानांकडे पहा. चौकात चौकात आम्ही जर खरेदी करून ठेवलेली दुकानं असतील यादव साहेब, तर त्या दुकानांकडे पहा. हे दुकाना, माझ्या बरोबर तू येणार आहे. शेटर उघडताना, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा, ताली बजाओ. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा जीवन समृद्ध करण्यासाठी चतुर्सूत्री असणारे जीवन जगता आलं पाहिजे.